तर ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू झाली ती राजकीय वर्तुळात सुद्धा। आणि आता ठाकरे बंधूंच्या युतीवर सत्ताधारी आणि विरोधी गटातील नेते मंडळींचं नेमकं काय मत आहे बघूया। महाराष्ट्राच्या जनतेचं मन आणि उद्धवजी ठाकरे साहेबांचं मन त्या ठिकाणी एक आहे असं मला वाटत नाही। आणि या संदर्भामध्ये मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडेने अत्यंत स्वयंस्पष्टपणे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की मागच्या 2 निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये एकत्र यावं असं वाटत होतं, परंतु त्यावेळेला उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मनात वेगळंच होतं। आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनावर आम्ही ठरवू हे जे उद्धवजी ठाकरेंचं मत आहे ते मला वाटतं तकलादू अशा प्रकारचं आहे। आणि महाराष्ट्राच्या जनतेचं मन हे आपण बघाल, मन किंवा मत हे निवडणुकीत व्यक्त होत असतं। मला वाटतं खुर्चीकरिता उद्धवजी काही करू शकतात, म्हणजे ते जर का खुर्चीकरिता काँग्रेससोबत जाऊ शकतात आणि वंदनीय बाळासाहेबांनी इतके वर्ष शिवसेना जपली वाढवली, ती काँग्रेसच्या विरोधात लढून त्यांनी ही शिवसेना वाढवली। आणि अशा वेळेला ज्या काँग्रेसने मराठी माणसांवरती अन्याय केला आणि मुंबईच्या बाहेर त्यांना अक्षरशः फेकून दिलं, अशा काँग्रेससोबत जर का उद्धवजी जाऊ शकतात तर ह्यांना मराठी माणसाची कुठली पडलेली नाही ना। आता पुढची येणारी महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून म्हणजे माझी जास्त नगरसेवक कशी निवडून आणता येतील ह्यासाठी चाललेला फक्त हा प्रयत्न आहे, अट्टाहास आहे। म्हणून मला वाटतं बघा, त्यांनी दोघांनी एकत्र यावं की वेगळं लढावं हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे। मी त्याचं स्वागत करीन, ते माझ्याही मनात तेच आहे। दोन्ही ठाकरे एकत्र यावेत आले तर आनंदाचे ना। कुठल्याही 2 संघटना जर महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येणार असतील आणि तो त्यांचा विषय ना, शेवटी एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणी कोणाबरोबर काम करायचं हा त्यांचा अंतर्गत विषय। कसं ना, राज ठाकरेंचा जर महाविकास आघाडी किंवा ठाकरेंबरोबर उद्धवजींबरोबर एकत्र येणार असेल तर का नाही आम्ही स्वागत करतो।